शंकराला प्रिय असणारी बेलाची पानं औषधी असतात असे वैद्य सांगतात. त्याचे काय चमत्कारिक फायदे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही प्री डायबेटिक व्यक्ती असाल तर तुम्ही नियमितपणे बेलाची पानं खायला सुरू करू शकता. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते, असं बरेच वैद्य सांगतात. बेल वृक्ष हा आयुर्वेदिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे. बेलाच्या झाडाची फक्त मुळच नाही तर साल, फळे, बिया आणि पानं देखील विविध रोगांच्या उपचारांसाठी वापरली जातात. काही औषध पद्धतीमध्ये बेल आणि बेलाच्या पानांचे नाव औषध म्हणून आधी येते. बेलपत्रांच्या मदतीने त्वचारोग, टायफॉइड, पोटदुखी, अल्सर तसेच अगदी डायबिटीसवरही उपचार केले जातात. ही उपयुक्तता लक्षात घेऊन आजकाल मेट्रो शहरांमध्येही निवासी सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेलाची झाडं लावली जात आहेत. बेलाची पानं नियमित खाल्ल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण राहतं आणि डायबिटीस पासून बचाव होतो, असं बरेच चिकित्सक सांगतात. आधी प्री डायबेटिक म्हणजे काय ते समजून घ्या. जर रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्यपेक्षा जास्त असेल, परंतु मधुमेहाच्या उंबरठ्यावर म्हणजेच 80 ते 120 mg/dl पोहोचला नसेल तर त्याला प्री डायबेटिस म्हणतात. प्री डायबेटिसच्या रुग्णांनी खाण्याच्या सवयी आणि नियमित व्यायाम न केल्यास 1 ते 2 वर्षात मधुमेह होऊ शकतो. बेलाच्या पानांबद्दल संशोधन काय म्हणतं? 2021 मध्ये शैलजा चौधरी यांचा अभ्यास आयुर्वेद आणि फार्मसीमधील इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्चमध्ये प्रकाशित झाला. बेल आणि बेलाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म खूप जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. ही पानं व्हिटॅमिन, खनिजे आणि अनेक अँटीऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे अँटी डायबिटिक, अँटीहिस्टामाइन, कर्करोग विरोधी, कार्डिओ संरक्षणात्मक, अँटी इन्फ्लेशनरी, अँटीबायोटिक आणि अँटी व्हायरल सुद्धा आहे. बेलाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, अमिनो ॲसिड, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस देखील असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासोबतच पचन संस्थेच्या समस्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही हे खाल्लं जातं. बेलपान मधुमेह विरोधी आहे. आयुर्वेद आणि फार्मसीमधील इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्चमधील अभ्यासानुसार बेलाची पानं इन्सुलिन उत्पादनात मदत करू शकतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. मजबूत फायटोकेमिकल्स देखील त्यात आढळतात. हे लिपिड, कोलेस्ट्रॉल आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव पातळी देखील कमी करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. बेलाच्या पानांमधील अँटीऑक्सिडेटिव्ह घटक देखील पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण करते. हे फ्री रॅडिकल्स देखील काढून टाकते. आयर्नमध्ये भरपूर असल्याने बेलाच्या पानांचे दररोज सेवन केल्याने ॲनेमियाची समस्या देखील दूर होते आणि तुम्हाला एनर्जेटिक वाटतं.
बेलाच्या पानाचा कशा प्रकारे वापर करायचा? रिकाम्या पोटी बेलाचं पान चावा. बेलाच्या पानांचे नियमितपणे रिकाम्या पोटी दररोज सेवन करा. बेलाची 3 ते 4 पानं चावून तुम्ही खाऊ शकता. बेलाचं पान बारीक वाटून खा. बेलाची पानं पाण्यात मिक्सरमध्ये बारीक करा. ही पेस्ट 1 कप पाण्यात विरघळून रिकाम्या पोटी प्या. बेलाची पाने तुळशी सोबत खा. बेलाची 2-3 पानं आणि तुळशीची काही पानं रिकाम्या पोटी चावा. यामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल दोन्हीही नियंत्रित राहतील. बेलाची पाने तुम्ही काळ्या मिरी सोबत खाऊ शकता. बेलाची पान काळी मिरी मिसळून बारीक करा. ते 1 कप पाण्यात मिसळून प्या. बेलाच्या पानांची पावडर पानं वाळवून तयार करा. हे रिकाम्या पोटी देखील तुम्ही सेवन करू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.